आष्टी तालुका हा आता पूर्णपणे पाणीदार होणार आहे. तिथला दुष्काळ कायमचा संपणार आहे आणि या योजनेची सुरुवात आम्ही केलेली आहे. पण इथेच आम्ही थांबणार नाही. पश्चिमी वाहिन्यांचं वाहून जाणारं पाणी हे गोदावरीच्या खोऱ्यात आणून जोपर्यंत संपूर्ण जिल्हा संपूर्ण मराठवाडा आपला विभाग हा दुष्काळमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे काम करतच राहू. आपण अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. कानिफनाथ मंदिर ते या मंदिरापर्यंतच्या रस्त्याचं असेल किंवा इथल्या विकासाचं असेल. निश्चितपणे या ठिकाणी मच्छिंद्रनाथ मंदिर असो किंवा कानिफनाथ मंदिर असो खूप मोठी श्रद्धा भाविकांची आहे. राज्यभरातनं लोक या ठिकाणी येतात. याच्या विकासाला आपण 22 कोटी रुपये मागच्या काळात दिले, त्याचं काम चाललेलंच आहे. आता हा जो रस्ता 2 मंदिरांना जोडणारा आहे हा जरा अरुंद आहे आणि इथे खूप मोठ्या जत्रा होतात, यात्रा होतात, दिवस महत्त्वाचे असतात. त्यामुळे लोकांना ट्रॅफिक जाम होतो, खूप अडचण सहन करायला लागतं. म्हणून त्याचा विस्तारीकरणाचा विषय मी या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यासोबत आम्ही हा प्रयत्न करू की इथे एक रोपवे जर तयार करता आले तर आम्ही गडकरी साहेबांना भेटू आणि गडकरी साहेबांच्या माध्यमातून रोपवे तयार करण्याचा प्रयत्न. आपण या जिल्ह्याचं पालकत्व घेतलं त्यामुळे विकासाचं अपेक्षा जी आहे या भागातल्या अधिक वाढलेलं आहे. माझ्याकडे महाराष्ट्राचंच पालकत्व आहे, पण मराठवाडा असेल, विदर्भ असेल किंवा उर्वरित महाराष्ट्रातला मागास भाग असेल याच्याकडे विशेष लक्ष द्यायचं ही माझी नेहमीच कार्यपद्धती राहिलेली आहे आणि तोच प्रयत्न यावेळेस मी करतो. दिल्लीच्या निवडणुका झाल्यात, आज मतदानाची प्रक्रिया पडती. तुम्ही प्रचाराला तिकडे गेला होता. निकालाची मला असं वाटतं, मला पूर्ण अपेक्षा आहे की तिथे भाजप निवडून येईल. जरांगे पाटील राज्यांतर्गत प्रकल्पांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मान्यता देतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. प्रकल्पांबद्दल बोलताना त्यांचा प्रमुख रोख होता तो पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी हे गोदावरी नदीपर्यंत आणायचं आणि तिथून ते मराठवाड्यापर्यंत पोहोचवायचं. पश्चिम वाहिनी नद्यांची संख्या खूप मोठी जरी नसली तरी या नद्यांच्या खोऱ्यामध्ये पाण्याचा प्रचंड मोठा साठा असतो. विशेषतः पावसाळ्यामध्ये या नद्या दुथडी भरून वाहतात. त्यामुळे या नद्यांचं पाणी हे जर मराठवाड्यापर्यंत पोहोचवता आलं गोदावरी नदीच्या माध्यमातून तर त्यामुळं मराठवाडा हा दुष्काळमुक्त होईल. मराठवाड्याची पुढची पिढी ही दुष्काळ पाहणार नाही असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.